नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच सध्या चाललाय श्रावण, आणि श्रावण म्हटलं म्हणजे मंगळागौर नक्कीच होणार. तर इकडे चांदेकरांच्या घरी सुद्धा आता मंगळागौर रंगलीये. म्हणजे झालेलं असं आहे की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये मी घेऊन आली आहे एकदम वेगळा आणि थरारक भाग. घरात साजरी होणारी मंगळागौरीची खेळ, आनंद, हशा आणि परंपरेचा संगम. पण या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी मनात मोठं कारस्थान रचतीये कलेच्या आयुष्यात संकट आणण्यासाठी. आता ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास भागाला. तर मित्रांनो, होतं असं की आबासाहेब म्हणालेले असतात, म्हणजे ऑलरेडी आबासाहेब बोललेले असतात की राहुलला अटक झाली ते जरा फार वाईट झालं, विचित्र झालं. पण आता त्याच गोष्टीला घेऊन आपल्याला तेच रडगाणं गायचं नाहीये. त्यामुळे आता सगळ्यांनी आपापले कामाला लागा. त्यानंतरून कोणाचंच असं सुखाच्या आड मला येण्याचा प्रयत्न करायचा नाही, किंवा कोणाला मला अशी जबरदस्ती सुद्धा करायची नाहीये की तुम्ही असंच करा किंवा तसंच करा वगैरे. मला तसं बघता मला त्यातलं काहीच करायचं नाहीये. त्यामुळे मी काय म्हणतो की आता गप गुमान ज्याने त्याने आपलं बघायचंय, त्याच गोष्टी घेऊन बसायचं नाहीये. मला कळतंय सगळ्यांच्या मनावर काय भीती येते, किंवा सगळ्यांना त्रास होतोय की राहुल आपल्यातलाच होता, त्याने असं केलं वगैरे. आय नो, बट आता आपल्याला पुढे जाणं खूप गरजेचं आहे, असं आबासाहेब सगळ्यांना सांगत असतात. आणि आबासाहेबांनी सुचवलेलं पण असतं की या सगळ्या गडबडमध्ये आपली मंगळागौर राहून गेली अनामिकाची. म्हणजे अनामिकाची पहिलीच मंगळागौर होती ही. घरातल्या इतर सुनांप्रमाणे अनामिकाला सुद्धा ही संधी मिळायला हवी होती. तेव्हा आता आबासाहेबांच्या हट्टाखातर सगळे मंगळागौरीच्या सणासाठी तयार झालेले असतात, म्हणजे साजरा करण्यासाठी तयार झालेले असतात. सगळं घर छानपैकी सजलेलं असतं. म्हणजे थोडक्यात ती आयोजित केलेली स्पर्धा असते, त्या स्पर्धेतून आल्यानंतरून घरी सुद्धा वेगळं आयोजन केलेलं असतं मंगळागौरीचं. तर मस्त छानपैकी सगळं घर सजलेलं असतं. आणि घर सजवण्याची जबाबदारी ऑब्व्हियसली कलाकारे चांदेकरलाच मिळालेली असते. कारण कला किती क्रिएटिव्ह आहे आपल्याला माहितीच आहे. तिचा डिझायनिंग सेन्स, तिचा काही गोष्टी बनवणं असू दे किंवा कलाकुसर असू दे, कला अगदी तिच्या नावाप्रमाणेच रेखीव आणि असं सुंदर काम करत असते. म्हणून अख्खं घर सजवायचं काम तर तिलाच मिळतं. त्याचबरोबर आता खूप बायांना इन्व्हाइट केलेलं असतं. म्हणजे खूप साऱ्या बायका आलेल्या असतात आपापल्या सुनेसोबत. आणि सगळ्या बायका अगदी मस्त पातळ वगैरे घालून आलेल्या असतात. म्हणजे नऊवारी पातळ वगैरे जे काही असतं, म्हणजे प्रॉपर महाराष्ट्रीयन अटायरमध्ये आलेल्या असतात. छान नटून थटून सगळेजण तिथे जमलेले असतात. म्हणजे खूप छान असं रोषणाई पसरलेली असते सगळीकडे. आणि आता घरातल्या सगळ्या बायका सुद्धा खूप छान अशा नटून रेडी झालेल्या असतात. आणि आता हळूहळू खेळ खेळायला सुरुवात होते. तेव्हा म्हणजे घरात एक प्रकारे हा मंगळागौरीचा सण, म्हणजे मंगळागौर म्हणजे एक प्रकारचा सणच झाला किंवा उत्सवच झाला. कारण घरातल्या बायकांना एकमेकांना भेटण्याची, म्हणजे खूप दिवसानंतरून एकमेकींना भेटण्याची, मनमोकळपणे नाचण्याची संधी मिळालेली असते, फुगड्या घालण्याची, झिम्मा घालण्याची संधी मिळालेली असते. आणि मनमोकळी जगते बाई त्या दिवशी, असं म्हटलं जातं. सो आता असं सगळं आहे. आणि आता बायका हळूहळू खेळ सुरू करतात. मंगळागौरीचे खेळ आता सुरू होतात. बायका छानपैकी नाचतात, गाणी म्हणतात, हास्याचा माहोल असतो सगळीकडे. आणि ते टीझिंगवाले गाणे असतात ना सासू सुनेचे, की सासू सुनेला विचारते, सून सासूला बोलते, असं आडवं बोलतात मुद्दामून. सो त्या काइंड ऑफ खेळ पण होतात. खूप छान खेळ रंगलेले असतात. सगळेजण खूप छान खेळ खेळत असतात. हसी मजाक चाललेली असते. म्हणजे सगळेजण एकमेकांच्या आनंदात सामील झालेले असतात. आणि सरोज घरात सगळ्यांना सांभाळते इन द सेन्स कोणाला काय हवं नको ते बघत असते. पाणी, ज्यूस, त्यानंतर इतर बऱ्याच गोष्टी. आणि म्हणजे त्याची काळजी सरोज घेत असते. आणि सरोजच्या बरोबरीने कला सुद्धा तिची साथीने असतेच. आता रजनीला स्पेशली आराम दिलेला असतो सरोज आणि कलाने, कारण रजनी बिचारी कायम कार्यरतच असते, कामातच असते आपल्या. त्यामुळे आता रजनी दिलखुलासपणे त्या दिवशी मंगळागौरीचे खेळ खेळत असते आपल्या सुनेबरोबर, म्हणजे अनामिका बरोबर. अनामिकाला तर ते हे खेळ काही येत नसतात. तेव्हा अनामिकाला शिकवण्याचं काम सुद्धा रजनीच करते. आणि आता रजनी म्हणजे सोहमची आईच कलाला आता गोडपणे म्हणते, कला बाळा ये ना, आता मागच्या वर्षीची मंगळागौर तर एवढी खास गेली नाही, ह्या वर्षीची तरी निदान एकदम अशी मनसोक्तपणे कर. ये, चल माझ्यासोबत मंगळागौरीचे खेळ खेळायला ये, आनंदाने सहभागी हो आणि दिलखुलासपणे खेळ. अगदी मनात कुठलीही अढी किंवा संकोच ठेवू नकोस. आणि मागची मंगळागौर कशी होऊ दे, ही मंगळागौर तुझी दणक्यात झालेली पाहिजे. म्हणजे अनामिकाची तर होतेच आहे, पण मला असं वाटतं की तुझी सुद्धा दणक्यात व्हावी.
तेव्हा आता सरोज सुद्धा रजनीच्या म्हणण्याचं समर्थन करते आणि म्हणते की हो कला, मी आणि माझ्या सासूबाई माई आम्ही पण असेच खेळायचो आणि मला असं वाटतं की तू सुद्धा तशीच खेळावी. जशी आम्ही दोघं सासू सुना खेळत होतो तसं आपण दोघींनी सुद्धा खेळावं. आता रजनीच्या तोंडून एवढे छान आणि मोठे मोठे शब्द ऐकत कलाला खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. आणि जेव्हा आता सरोज कलाचं कौतुक वगैरे करत असते तेव्हा अद्वैत अगदी अभिमानाने कलेकडे बघत असतो. त्याला खूप असं मस्त मस्त वाटत असतं, छान छान वाटत असतं की फायनली आईने हिला एक्सेप्ट केलेलं आहे. पण कॅमेऱ्यात दिसतं की रोहिणी मात्र बाजूला उभी राहून कटाक्ष टाकते. कॅमेऱ्यात इन द सेन्स तिथे फोटोग्राफर पण बोलवलेला असतो. आता तो फोटोग्राफर सगळ्यांना कॅप्चर करत असतो आणि हळूहळू आता कॅमेरा जसा तिच्याकडे जातो रोहिणीकडे, रोहिणी याचं तोंड असं उतरलेलं दिसतं. तेव्हा तो कॅमेरामॅन आता तिच्याकडून कॅमेरा बाजूला करतो. थोडक्यात ह्या सगळा जो आनंदाचा क्षण चाललेला असतो यामध्ये विरजण अजूनपर्यंत पडलेलं नाही असं कधी होणार आहे का सिरियल्समध्ये? आता प्रत्येक मालिकेमध्ये एक तरी खलनायिका असते. आता तसं म्हणायला गेलं तर यांच्याशिवाय मालिकेला मजा कुठे? तेव्हा आता रोहिणी नेहमीप्रमाणे काहीतरी यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याची वाट बघते आणि नवीन काहीतरी विचार करत असते की आता काय केलं पाहिजे मी की जेणेकरून आता सगळा खेळ खराब होईल किंवा चांदेकरांचं नाव खराब होईल वगैरे वगैरे, दॅट काइंड ऑफ विचार ती करत असते. तर मित्रांनो, आमच्या भागात ना एक म्हण आहे, हिऱ्याच्या पोटी गारगोटी. त्याचा अर्थ आता बघ, इथे आपल्या ऑडियन्समध्ये जे खानदेशातले लोक असतील त्यांना या म्हणीचा अर्थ नक्की कळेल. हिऱ्याच्या पोटी गारगोटी म्हणजे की थोडक्यात आता मी समजते की आई वडील खूप प्रतिष्ठित असतात, खूप नामांकित असतात, खूप नामवंत असतात, खूप चांगल्या संस्कारांचे असतात की समाज त्यांना अगदी हिऱ्याचा दर्जा देईल. पण त्यांच्याच पोटी मुलं येतात की ते अगदी नागरगठ्ठ असतात, त्यांना काहीही येत नाही आणि ते फक्त आईबाबांचं नाव खराब करण्याचं काम करतात. म्हणजे सगळीकडे असं नसतं, अपवाद असतात, पण काही काही ठिकाणी असं बघायला मिळतं ना. बघा, आपण म्हणतो की हिचे किंवा याचे मम्मी पप्पा तर खूप चांगले आहे, मग हा कोणावर पडला, हा असा काय आहे किंवा ही अशी काय आहे. त्या गोष्टीला म्हणतात हिऱ्याच्या पोटी गारगोटी. आणि ती गती बाबतीत या सिरियलमध्ये कोणाकोणाची माहिती आहे का? आबासाहेब आणि ही रोहिणी. आता आबासाहेब एवढे नामवंत माणूस, नामांकित माणूस, एवढे प्रतिष्ठित पर्सनॅलिटी, म्हणजे काय नाव आहे त्यांचं, भालचंद्र चांदेकर. आणि एवढ्या विलक्षण मनुष्याची मुलगी इतकी पाताळयंत्री आणि धूर्त, म्हणून म्हणाले मी हिऱ्याच्या पोटी गारगोटी. सो ती जी रोहिणी आहे ती आता नवीन कट रचत असते नैना सोबत मिळून. आता रोहिणी हळूच नैनाला गुपचूप कोपऱ्यात ओढते. नैना मस्त आनंदाने खेळ खेळत असते मंगळागौरीचे. नैनाला काय फक्त मन रमवायचं असतं तिचं. आणि आता रोहिणी नैनाला ओढून घेते आणि म्हणते की इकडे ये, गुपचूप तिला अगदी कोपऱ्यात नेते. आणि आता रोहिणी अगदी हळू आवाजात पण अगदी कठोरपणे हिला म्हणते की म्हणजे नैनाला म्हणते की काय ग, खेळ काय खेळत बसलीयस, तुला काही अक्कल आहे की नाही? अगं, तुझा नवरा जेलमध्ये पाठवलाय त्या कलाने आणि तू त्या सगळ्यांमध्ये सामील होऊन मंगळागौर काय खेळतेस? ही कला आता घरात सगळ्यांची लाडकी बनली आहे. सरोजने तिला सुनेप्रमाणे स्वीकारलंय आणि हे मला अजिबात रुचत नाहीये. तुला काहीच कसं वाटत नाहीये ग, एवढी मोठी गोष्ट घडते घरामध्ये आणि तू मंगळागौर खेळतेस, बावळट कुठची. तितक्यात आता नैना म्हणते, मॉम इन लॉ चिल, एवढं टेन्शन नका घेऊ, तुम्ही सुद्धा खेळा, या आपण खेळल्यानंतरून काही पण करू शकतो ना, डाव रचू शकतो ना. त्याच्या अशा बोलण्यावर रोहिणी म्हणते की तुला खेळायचे तू खेळ, जोवर माझा सूड पूर्ण होत नाही तोवर तर मी अजिबात खेळणार नाही. ही सरोज वहिनीचं इकडे कलाशी एवढं गोडगोड बोलणं, सुनेप्रमाणे तिला स्वीकारणं, हे मला अजिबात रुचत नाही. आजच्या खेळात मी तिचं नाटकच संपवून टाकणार आहे. तेव्हा नैना म्हणते, मॉम इन लॉ प्लीज आज तरी नका करू काही, किती मजा येते, तुम्ही पण तर मजा घ्या ना. तेव्हा आता नैनाचं असं बोलणं ऐकत तिला असा धक्का मारून लगेच रोहिणी निघून जाते कुत्सितपणा करत. तितक्यात आता म्हणजे नैना घाबरून जाते आणि म्हणते, मॉम इन लॉ मी काय म्हणते, इतक्या लोकांसमोर जर काही झालं तर ऑब्व्हियसली संशय आपल्यावर येणार आहे, कारण घरात सगळ्यांना हेच वाटेल की राहुल आतमध्ये गेलाय जेलमध्ये आणि म्हणून आपण हे सगळं करतोय. आता रोहिणी खूप चिडलेली असते. सो रोहिणी अगदी डोळ्यात आग घेऊन म्हणते की काहीच होणार नाही, मी खेळाच्याच नावाखाली अशी योजना आखली आहे, म्हणजे असा प्लॅन आखलेला आहे की कुणालाच कळणार नाही. असं म्हणजे मी प्लॅनच असा केलाय की कोणाला कळणार नाही, संशय तर दूरचीच गोष्ट आहे आणि काही होणार नाही. आता कला पाय घसरून अशी पडेल ना की म्हणजे तिला इजा होईल, म्हणजे कला पाय घसरून पडेल किंवा माठ फुटताना तिला इजा होईल. म्हणजे हातामध्ये ते काहीतरी घागर वगैरे घेऊन कळशी वगैरे हंडा वगैरे घेऊन खेळतात ना, तर त्याच्या तिला इजा होईल. आणि मग सगळे म्हणतील की हीच अपशकुनी आहे, म्हणजे ही जेव्हा मेन खेळायला जाईल ना तेव्हाच काहीतरी आपण असं करायचं की ज्याने सगळे कलालाच बोलतील की ही अपशकुनी आहे. तेव्हा आता हे ऐकताच नैनाच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माईल येतं. ते म्हणते, हा ठीक आहे, तशी आयडिया वाईट नाहीये, पण कुठेतरी आता नैनाला भीती पण तेवढीच वाटत असते, कारण उठलं सुटलं काही झालं की नैनावरच येत असतं. रोहिणी सुद्धा बाजूला सरकून जाते. सो तिच्या मनात तेवढी खंत असते. दुसरीकडे आता मस्त छानपैकी मोठ्या मोठ्या खेळांची सुरुवात होते आणि त्याचा मेन आकर्षणाचा जो पॉइंट असतो तो आता कला असते, कारण कला दिसायला खूप छान दिसत असते, खूप सुंदर दिसत असते कला.
तिने सजावट पण तशीच केलेली असते, सगळे तोंड भरून कौतुक करत असतात तिचं. आणि हेच कौतुक खरं तर त्या रोहिणीला सहन झालेलं नसतं. आता मेन खेळ खेळायला कला पुढे येते आणि मेन खेळांना आता सुरुवात होत असते. जसं झोका खेळ आणि डोळे बांधून माठफोड वगैरे असे खेळ असतात ना, म्हणजे आता ज्यांना माहित असेल त्यांना माहिती असेल. सो तसे जे खेळ असतात ना, असे खेळ आता असे ठेवलेले असतात, ठरवलेले असतात. सो आता त्यातून तिथल्या मुली बायका त्यांच्या सासवा खेळू लागतात. आता हळूहळू स्त्रिया गाणी गातात, झोका घेऊया झोके, दॅट काइंड ऑफ खूप छान छान गाणे गातात अशा पारंपरिक आवाजात. खरं तर ना या टीव्ही सिरियल्स मधली मंगळागौर बघून ना मला तर लग्नाचीच हौस जागून उठते की कधी लग्न होईल, कधी माझी मंगळागौर होईल. हा, बाकी गोष्टीचं मला काही कौतुक नाही की बाकी तर काय असेल काय नाही असेल. फक्त याच गोष्टींचं कौतुक असतं जे आपण दुसऱ्याला बघतोय, एन्जॉय करताना तो एन्जॉय आपल्या वाट्याला कधी. आपण त्या एन्जॉयच्या एका नावाखाली खूप मोठी गोष्ट आपण गळ्यात ओढलेली असते. सो मी माझं ओपिनियन सांगितलं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. मी उद्या तुम्हाला सगळ्यांचं असं मत अनाऊन्स करेल, व्हिडिओमध्ये बोलून दाखवेल की कोणाकोणाला काय काय वाटतं. आणि हो, मागे मी ती म्हणही बोलली आता, हिऱ्याच्या गोटी गारगोटी. सो त्यावरही तुमचं मत सांगा, तुम्हाला काय वाटतं की. आणि तशाच यासारख्याच आणखीन कुठल्या प्रकारच्या म्हणी आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मी नवीन नवीन म्हणी मला तेवढेच कळतील. मला म्हणी खूप आवडतात आणि मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बोलूनही दाखवेन. चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे परत. सो आता गाणी गातात स्त्रिया छान, झोके घेऊया झोके, म्हणजे असं छान पारंपरिक पद्धतीने सगळं चाललेलं असतं. रोहिणी आधीच त्या झोक्याची दोरी थोडीशी सैल करते, म्हणजे ऑलरेडी तिने सैल केलेली असते. तिथं गप्पाच बसणार नसते, एक संधी सुद्धा सोडायची नसते तिला. सो रोहिणीने आधीच त्या झोक्याची दोरी सैल केलेली असते. आता इकडे जो फोटोग्राफर असतो तो छान व्हिडिओ शूटिंग करत असतो. आय थिंक रोहिणी जेव्हा ती दोरी वगैरे सैल करते ना, म्हणजे क्लोजअपमध्ये, त्या कॅमेऱ्याच्या क्लोजअपमध्ये ना, तिच्या हाताने केलेली छेडछाड लगेच दिसून येते. असं मला वाटतं दिसलेली असते त्या कॅमेरामॅनला. म्हणजे कॅमेरामॅनला दिसलेली आहे की नाही हे पण नाही सांगता येणार, बट कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर झालेलं असतं. आणि आता हे सगळं जे काही चाललेलं असतं ते म्हणजे रोहिणीकडे तर कोणाचं लक्ष नसतं, पण दुरून अनामिका हे सगळं बघत असते. अनामिका, त्यानंतरून संगीता. आता संगीताला तर काही क्लिअर दिसत नसतं, पण ठीक आहे, जे काही चाललंय ते चाललंय. दुसरीकडे आता ह्या सगळ्या याच्यात जेव्हा कलाचा नंबर येतो खेळाची सुरुवात झाल्यानंतर, तेव्हा सगळे आता टाळ्या वाजवू लागतात छानपैकी कलासाठी आणि तिला हुरूप देतात की वाव, ये कला किती छान दिसते, असं तसं हे ते, मंगळागौरीचा खेळ किती छान खेळता येईल वगैरे वगैरे. आणि आता इतक्या तिथे अद्वैत येत असतो, त्याच्या ऑफिसची फाईल घेऊन तो जात असतो बाहेर. आणि आता अद्वैत कलाला बघतो आणि तो अगदी अभिमानाने म्हणतो की जा खरे, तू आमच्या घराची शान आहेस, आज सर्वात सुंदर खेळ तूच खेळशील, मला पूर्ण विश्वास आहे. आता जेव्हा बायकांमध्ये जेव्हा हा अद्वैत बोलतो तेव्हा सगळ्या बायका त्याला हसू लागतात, म्हणतात की बायकोची किती काळजी, बायकोचं किती बळ वाढवतोय वगैरे, दॅट काइंड ऑफ थिंग्स. सो आता या सगळ्यावर सगळे हसतात. तेव्हा सरोज सुद्धा हसते आणि सरोजला हसताना घरातले सगळे थक्क होतात की बापरे, सरोज हसते पण आहे, ते पण अद्वैत आणि कलाच्या जोकवर हसते, म्हणजे कलाला बापरे, कलाला देवी आईच पावली म्हणायची वगैरे वगैरे बोलत असतात सगळे. तेव्हा आता म्हणजे सगळे असं हसत असतात, विनोद होतात तिथे सगळे, अद्वैत कलावरून चिडवू लागतात एकमेकांना ते. सो पण रोहिणी आणि नैना यांच्या चेहऱ्यावर फक्त खोटं स्मित हास्य असतं. त्यांना आनंद वगैरे काही होत नसतो, ते बोर होत असतात आणि त्यांना अशी चिडचिड होत असते की सारखं सारखं काय अद्वैत कला अद्वैत कला अद्वैत कला. सो दॅट काइंड ऑफ जेलसी, त्याच्यावरून त्यांना एक जेलसी होत असते. रोहिणी आणि अनामिकाच्या चेहऱ्यावर खोटं हास्य असतं, ते काही मनापासून हसत वगैरे नसतात. आणि आता कला हळूहळू झोक्यावर बसू लागते, म्हणजे इतक्यात आता कला झोक्यावर बसते आणि हळूहळू छानपैकी गाणी सुरू होतात आणि छान गाणे गायले जातात. कलाला खूप छान प्रेझेस मिळतात, खूप छान कला डोलत असते मस्त तिची. आणि छानपैकी आता झोका सगळे घेऊ लागतात, मस्त एकमेकांसोबत रमत गमत छान चाललेलं आहे. पण अचानक आता काय होतं, झोका घेता घेता तो झोका थोडासा डगमगतो, असा डळमळतो तो, आणि म्हणजे काय होतं कुणास ठाऊक. आणि कलाच्या हे लक्षात येतं हळूहळू, पण मग तिला असं वाटतं की ठीक आहे कायच असेल. पण आता जेव्हा जास्त तो डळमळायला लागतो तो झोका, तेव्हा कलाचं लक्ष जातं. कला वेळीच सावध होते, तिचा तोल जाऊ लागतो. पण म्हणजे सगळे आता म्हणजे कलाचा तोल जातोय, कला पडते, आता सगळे किंचाळतात की कला 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 वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा कलाला वेळीच ते कळतं आणि कला वेळीच स्वतःला सावरते आणि उतरून जाते. म्हणजे तिचा तोल जातोय हे तिला कळत असतं आणि ती आता अलर्ट झालेली असते. सो ऑब्व्हियसली ती लगेच उतरून जाते आणि सावध होऊन जाते. म्हणजे खूप मोठा अपघात टळलेला असतो, म्हणजे जर ती पडली ना तर सरळ डोक्यावर पडली असती तर कमरेवर एक तरी हाड मोडलं असतं तिचं. तेव्हा आता सगळे ओरडतात सुद्धा की कला वगैरे. आता कला कुदून तर जाते, पण कुदल्यानंतर तिचा आणखीन तोल जात असतो,
कारण खाली कोणीतरी ना असं काहीतरी चिकट पदार्थ सांडून ठेवला असतो. आता कोणीतरी म्हणजे ऑब्व्हियसली नैना आणि रोहिणी यांचंच काम असतं ते. आता कला आणखीन म्हणजे उतरून तर जाते, तो एक धोका टळतो, पण इतक्यात खाली ते चिकट असतं, त्याच्यात तिचा पाय सटकतो. आता त्याच क्षणी अद्वैत झपाट्याने धावतो आणि कलाला पकडून घेतो. म्हणजे खूप मोठा अपघात टळतो. एकतर मागे पडली असती तर डोकं नाही तर कंबर, आणि पुढे पडली असती तर पाय नाही तर हात, एक तरी काही ना काही झालेलंच असतं तिला. सो खूप मोठा अपघात टळतो. आणि पण थोडक्यात आता होत असं की कलाच्या पायाला थोडीशी जखम होते. तिचा पाय जखम होते इन द सेन्स तिचा पाय मुरगळतो. तिचा पाय थोडासा वाकडा होतो ना, तिचा पाय मुरगळतो. आणि आता तेवढं बरं की तिला अद्वैतने पकडून घेतलेलं असतं. तितक्यात आता सरोज तिथे धावतच येते, रजनी तिथे धावतच येते. आता सरोज अगदी घाबरून म्हणते की कला, काय ग बाळ, लागलं का तुला? आता सरोज खूप काळजीने विचारू लागते. इतक्यात रजनी पण म्हणते, कला अगं असं कसं झालं, हे लागलं का तुला, बघू इकडे. आणि आता सगळे कलाची काळजी वगैरे करतात. आता कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, पण ती अगदी धैर्याने म्हणते की आई ग, थोडं दुखतंय, थोडा त्रास होतोय, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी ठीक आहे, तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात ना, तेवढंच पुरेसं आहे. आता हे ऐकून सरोजच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि अद्वैत कलाचा हात धरून तिला धीर देऊ लागतो. आता ऑब्व्हियसली हे तर होणारच आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा कला किती शांततेत सगळं सॉल्व्ह करते, एवढं धैर्याने ती बोलते. ठीक आहे, तिला लागलेलं पण असतं, पण त्याची चिडचिड नाही करत की कोणी सांडून ठेवलं होतं हे, मी पडली असती ना. आता नॉर्मली असेच मुली फिसकारतात, कला सुद्धा फिसकारू शकत होती. ऑब्व्हियसली आपण जर एका ठिकाणावरून सटकतोय, मी सुद्धा राहिली असती, मी तेच केलं असतं की पाणी पडलं आणि मी जर समजा त्याच्यावरून माझा पाय घसरतोय, कोणी सांडलं होतं इथे, मी पडून जाणार होती. सो दॅट काइंड ऑफ रिॲक्शन आपण देऊ शकतो, बट कला तसं नाही करत. खरं तर ही गोष्ट कलाकडून खूप शिकण्यासारखी आहे की कला खूप शांततेने गोष्टींवर रिॲक्ट करते आणि आता पण ती तसंच करते. सो तिचं एवढं शांततेने रिॲक्ट करणं घरात सगळ्यांना पटतं. तिथे आलेल्या पाहुणे बाया त्या सुद्धा आता चिडवू लागतात कला आणि अद्वैतला एकमेकांच्या नावाने, कारण अद्वैतने तिला सावरून घेतलेलं असतं ना, तिला पकडून घेतलेलं असतं. सो आता सरोज थोडीशी भावूक झालेली असते, रजनी भावूक झालेली असते. त्यानंतर कलाला अद्वैत धीर देत असतो किंवा सांभाळ स्वतःला, जमत असेल तरच खेळ, नाही तर नको खेळूस. तितक्यात आता तिकडून संगीता धावतच येते. संगीता म्हणते, कले कसं काय झालं अगं हे? बरं ते सगळं जाऊ दे, हे कसं काय झालं हे तुला कसं माहित असणार आहे? मला माहितीये. म्हणजे आता सरोज म्हणते की काय झालं काही झालंय का? तितक्यात आता ही सांगू लागते, संगीता सांगू लागते की सरोज मॅडम, मी सगळं पाहिलंय, हा काही अपघात नव्हता, रोहिणी मॅडमनेच दोरी सैल केलेली होती, हे सगळं मुद्दाम घडलेलं आहे. तर आता सगळ्यांना खूप जोराचा धक्का बसतो, खूप मोठा धक्का बसतो. सरोज, रजनी, अद्वैत, कला सगळे अवाक होतात. आणि आता रोहिणी अगदी तावातावाने म्हणते, खोटं आहे हे, मिसेस खरेंना, या मिडल क्लास बाईला नेहमीच माझ्याशी वैर असतं, नेहमीच माझ्याशी काही ना काही प्रॉब्लेम असतो, हा फक्त एक योगायोग होता, बाकी काही नाही, आणि माझा काय संबंध, मी का दोरी सैल करेन? तितक्यात आता हळूहळू संगीता म्हणते की त्या फोटोवाल्या माणसाला विचारा, त्याच्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ बघत होते ना मी आता कुतूहलाने, त्या व्हिडिओमध्ये मला दिसलं की तुम्ही दोरी सैल करताय ते. आता सगळेजण ते प्रूफ बघतात, म्हणजे तो कॅमेरावाल्याचा व्हिडिओ जो असतो तो बघू लागतात आणि सगळे आता खूप रागात बघतात हिच्याकडे, रोहिणीकडे. तरी पण रोहिणीला म्हणायचं असतं की सगळं खोटं आहे, म्हणजे आहे का काही अक्कलीला. आणि संगीता खूप चिडलेली असते, ती रोहिणीला म्हणते, रोहिणी मॅडम, मी बावळट नाहीये, माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही, आधीच सांगते. बरं तुम्ही काय गणनी, तुला अक्कल नाहीये का? तुझी बहीण आहे ना कला, असं वागतेस? तर आता हे सगळं होतं तेव्हा सरोज पुढे येते आणि रोहिणीच्या डोळ्यात बघते. सरोज अगदी कडक आवाजात बोलते की रोहिणी, आजचा दिवस पवित्र आहे, मंगळागौरीच्या या उत्सवात जर तू अशी नीच हरकती करत असशील तर हे घर तुला कधीच माफ करणार नाही. कला ही या घरची सून आहे, तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. अगं किती छान खेळत होती ती तुझ्याशी, तुझं काय प्रॉब्लेम आहे तिच्याशी? एवढं का तू तिच्यावर राग करत असतेस, तिच्यासाठी कारस्थानं रचत असतेस? तू जर पुन्हा असं काही करण्याचा विचार केलास तर तुला या घरात जागा मिळणार नाही. आबासाहेबांना मी सगळं काही सांगून देईल. तेव्हा आता रोहिणी खालीमान घालून सगळं ऐकते आणि रागात तिथून निघून जाते. वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालेलं असतं, म्हणजे पूर्ण असं तणावपूर्ण वातावरण तिथे असतं. रोहिणी आणि नैना एकमेकींकडे बघत असतात, चेहऱ्यावर म्हणजे त्यांच्या अपमानाची आग असते आणि राग पण तेवढाच असतो. आणि सगळं घर कलाच्या भोवती उभं राहतं. शिवाय त्या नवीन आलेल्या बायका सुद्धा आता रोहिणीला अक्कल शिकवतात, नैनाला अक्कल शिकवतात. सो त्याच्यामध्ये आणखीनच चिडलेल्या असतात, अपमान झालेला असतो ना, अपमान सहन नाही होत. बऱ्याच जणांचं असतं तसं, अपमान सहन नाही होत. तर प्रेक्षक हो, मंगळागौरीच्या खेळात रोहिणीचं कपट उघड झालं, कला पुन्हा एकदा घरच्यांच्या प्रेमाने सावरली. पण प्रश्न असा आहे की रोहिणी आणि नैना यांचा राग आता अजून धोकादायक कारस्थानाला जन्म देईल का, की सरोजच्या ठाम निर्णयामुळे त्यांना धडा शिकावा लागेल? आता हे आपल्याला पुढच्या भागात कळेल आणि जाणून घेण्यासाठी आपले पुढचे एपिसोड बघत चला.
आणि हो, त्यासाठी तुम्हाला करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब. सो आमचे डेली अपडेट्स तुम्हाला कळत राहतील. म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला ते पटकन दिसेल आणि तुम्ही पटकन त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघाल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला विसरू नका. प्रश्नांच्या उत्तरांच्या बरोबरच आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला आहे खाली कमेंट्समध्ये मेन्शन करत चला. आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओचा शेवटचा भाग म्हणजेच आपले कमेंटिंग व्ह्यूअर्स जे आपल्याला अतिशय छान छान कमेंट्स करून आपलं काय म्हणतात त्याला ते म्हणजे असा छान छान प्रतिसाद देऊन आपल्याला असं स्फूर्ती देत असतात. आपली काय म्हणतात त्याला ते गोष्टी म्हणजे असं आणखीन काहीतरी वेगळं करण्याची आपल्याला मध्येच हे येतो. सो आता मला त्या व्यक्तींचं नाव घ्यायला आवडेल आणि आता ते नावं आहेत सुशीला मस्के. हे तर आपले रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, त्यापैकी एक आहेत त्या सुशीला मस्के आहेत. त्या म्हणतात, खरंच ताई तुम्ही मालिका खूप छान सांगता, मला कलाच्या आईचा भाग खूप आवडतो. ओके, संगीताचा आणि तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडतं. ओ माय गॉड, थँक्यू. त्यानंतर आहेत तन्मय कुलकर्णी, मालिनी जाधव, त्यानंतर विजया काटे. या सगळ्यांचं म्हणणं आवाज खूप छान आहे, थँक्यू. त्यानंतर विजया काटे यांचं म्हणणं आहे त्या आहेत सोलापूरच्या, विजयाजी आहेत सोलापूरच्या. ओके, त्या सोलापूर भागातून ऐकतात आणि पहिलेपासून ते लाईक करतात व्हिडिओला, त्यानंतर कमेंट्स करतात, पण माझं नाव कधी आलं नाही अशी त्यांना खंत वाटते. म्हणजे ओके, माफ करा, नजर चुकीने कदाचित राहून जात असेल, पण खरंच विजया काटे ह्या आपल्या रेग्युलर व्ह्यूअर आहेत. त्या खरंच रेग्युलरली कमेंट करत असतात वाटतं. आणि त्याचबरोबर खूप छान असं त्यांनी सांगितलेलं आहे की मी सगळे भाग वगैरे ऐकते. त्यानंतर आहेत संध्या साळवे, जय सुर्वे. ओके, त्यानंतर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बरं झालं राहुलला शिक्षा झाली. ओके, रंजना सिंग. ओके, यांचं म्हणणं मी छान सांगते, थँक्यू. तुमचं प्रेम असंच कायम राहू देत. मला खूप छान छान वाटतं हे असं व्हायला. असं मला अजून नवीन काहीतरी अट्रॅक्टिव्ह वे मध्ये सांगता येईल का, नरेट करता येईल का असा मी विचार करते आणि दरवेळेस काही ना काही नवीन गोष्टी ट्राय करत असते. सो तुमचं प्रेम असंच भरभरून राहू देत. म्हणजे मी दरवेळेस काही ना काही नवीन ट्राय करेल आणि तुम्ही ते मिस करणार नाही. तेव्हा चला मित्रांनो, आता वेळ झालेली आहे थांबण्याची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.